चरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेव क्षमस्व। जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो। वर्णानामर्धसंगानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणि विनायको। भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो। याभ्या विना न पच्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमेश्वर। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकराय नमः जटाटवीटलज्जलप्रवाह पाणितत्सले कलेवलम्ब्य लम्बितुम्बुजङ्गतुम्बमालिनाटमड्डमड्डमड्डमड्डमर्वय चकारचण्डताण्डवं तनोतु नो शिवो। जटाकटाह संभ्रमं भ्रमन्नलिम्पनिर्झरि विलोलवीचिमुल्लरे विराजमानमर्दनि। जगद्जगद्जगद्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिपति शनं नमः। ॐ नमः शिवाय, 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 ॐ नमः शिवाय। बोलिए ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय। सगळ्यांनी हात जोडायचे, माझ्या मागे महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा। ओम त्र्यंबकं यजामहे तुमच्या गावामध्ये बाया बोलत नाहीत का? जरा जोरात आवाज येऊ द्या। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृताम्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतात्। त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतात्। जय हो हरि बोल। जय हो हरि बोल। शिव शंभो।
ज्योतिर्वंशी यमावृता ज्योतिर्वंशी यमावृता नमः पार्वती पते हर हर। जोर से बोलिए हर 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 हर। क्या बात है। अखिल कोटी ब्रह्मांड नायक अकारण करुणावलय पंढरीश पांडुरंग परमात्मा ग्रामदेवता स्थानदेवता इष्ट देवता कुलस्वामिनी देवता सगळ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली भातखेडे नगरी आणि या भातखेडे नगरीमध्ये भगवान शिवांची वाघमयीन मूर्ती शिवस्वरूप असणारी शिवमय असणारी शिवपुराण कथा आणि त्या कथेचा आजचा आपला द्वितीय दिवस। भगवान शिवांनी येऊन जणू काही आपल्या भातखेड्यामध्ये वास्तव्यास यावं असंच हे चित्र सगळं समोर दिसत आहे। विचार करता का हो एका दिवसात तुमच्या मनामध्ये एवढी भक्ती जागृत होणं ती भक्ती होतीच पण हा ग्रंथ गावात आला आणि तो उत्साह पाहिला प्रत्येकाला वाटतं की आपण काही ना काही करायला हवं। हे एवढं सोपं नाही बरं का हे एवढं सोपं नाही। आपल्याला वाटायला जरी वाटत असेल सर्वसाधारण गोष्ट चालू आहे पण ही साधारण नाही ही साक्षात भगवान शिवाने केलेली कृपा आहे की या एवढ्या अशा थंडीच्या दिवसात सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी संध्याकाळची 8 वाजेची वाट बघून या ठिकाणी येऊन उपस्थित राहत आहेत। ही बाबाची कृपा आहे तुमच्यावर। भगवंताच्या कथेला जावं हे मनात नुसतं येणं माऊली ही गोष्ट सुद्धा तुमच्या मनामध्ये भक्ती प्रगट करते। कथेला जाऊन बसायचंय ही गोष्ट सुद्धा साधारण नाहीये। ही गोष्ट सुद्धा ती परिस्थिती सुद्धा ती स्थिती सुद्धा तुमच्या मनातली अत्युच्च स्थिती आहे। मंदिरात जावं कथेला जावं ही इच्छा प्रगट होणं म्हणजे आपली भक्तीच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे। ऐका 12 महिने 365 दिवस 24 तास फक्त आणि फक्त संसारासाठी धावपळ करणारे तुम्ही आम्ही ज्या संसारासाठी धावपळ करणार आहोत तो संसार पूर्ण होणार नाहीये। मरताना जगातला कोणीच असा धैर्यवान नाहीये की सांगतो की माझा संसार पूर्ण झालाय। रावणासारखा एवढा श्रीमंत त्याला सुद्धा वाटलं की माझा संसार अपूर्ण आहे। अंकुश बसून घे बाजूला थोड्या वेळात उठत आहे। तिथं तुमची आमची काय विषाद आहे की आम्ही सांगावं आमचा संसार पूर्ण होणार। संसार पूर्ण होऊ शकत नाही। पूर्णत्व संसारात नाहीये पूर्णत्व परमार्थामध्ये। परमार्थाच्या दिशेमध्ये कुठेतरी थांबणं आहे संसारात थांबणं नाहीये। परमार्थाचं थांबणं म्हणजे मोक्ष आहे। मोक्ष आला की थांबावंच लागतं पण संसारामध्ये काही थांबणं आहे का? पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम परत परत किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित। कित्येकदा जन्माला येऊन आपण संसार करत आहोत। एक सांगू का माय कधी कधी सगळं व्यवस्थित चालू आहे घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे काहीच अडचण नाहीये तरी मन कधी शांत राहत नाही। पैसा आहे अडका आहे सगळं काही आहे तरी चेहरा पडलेलाच आहे तरी चिंताच वाटते तरी टेन्शनच वाटतंय। विचारलं का हो काही अडचण काही नाही सगळं व्यवस्थित आहे मग चेहरा का पडलाय? समजून घ्यायचं दुःख या जन्माचं नाहीये कुठल्या तरी जन्माचं दुःख तुम्हाला सतावत आहे। माणूस सुखी का राहत नाही त्याचं प्रारब्ध त्याच्या सोबत आहे। ते प्रारब्ध कुठल्या जन्माचं दुःख तुम्हाला आता भोगावं लागेल सांगता येत नाही। पैसा असणं म्हणजे सुख नाहीये लक्ष देऊ नये का? पैसा असणं म्हणजे सुख नाही। पैसा असल्यावर जर सुख राहिलं असतं तर मला वाटतं अंबानी अदानी सारखे लोक कुंभमेळ्यामध्ये लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत बसले नसते। राम मंदिरच्या उद्घाटनाप्रसंगी त्या प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी भरवाराच्या उन्हामध्ये उभे राहिले नसते। काय गरज होती त्यांना गरज नव्हती त्या अंबानीच्या मुलाला अनंतला की लालबागच्या राजाला जाऊन दर्शन घ्यावं तिथं माथा टेकावा। काय गरज आहे त्याला? करोडोची संपत्ती आहे त्यांच्याकडे
सुख पैशाने येत नाही, सुख हे भक्तीने प्राप्त होतं. अजून एक सांगतो, सुख आणि शांती शब्द सोबत असले तरी वेगवेगळे आहेत. काही लोकांकडे सुख आहे पण शांती नाही, काही लोकांकडे शांती भरपूर आहे पण सुख नाही. निवांत बसले, शांतता शांतता आहे, काही काम नाही पण सुख नाही. सुख इतकं आहे की विचारू नका. सुख सुख या परिभाषेचीच जरा व्याख्या वेगळी आहे. खरं सांगा, बाबा ज्या स्थितीमध्ये आहेत त्यांच्याकडे धन आहे का? बोला बोला. भोलेनाथ ज्या स्थितीमध्ये आहेत त्यांच्याकडे संपत्ती आहे? नाही, अजिबात नाही. निर्गुण आहेत, निराकार आहेत, राहायला घर नाही. जिथं राहत आहेत तिकडे जायची इच्छा मात्र कोणाची कधी होत नाही. स्मशान आहे ते, राखच राख आहे सगळीकडे, राखच बस. बाबा स्मशानात का राहता माहिती तुम्हाला? स्मशानात माणसाला वैराग्य येतं. काय येतं? त्या वैराग्याचं नाव स्मशान वैराग्य म्हणतात. वैराग्य आणि वैताग याच्यामध्ये फरक आहे बरं का, लक्षात नाही का? वैताग हा फार काळ टिकत नाही, वैराग्य दीर्घकाळ टिकत. स्मशान वैराग्य ज्याला म्हणतात, स्मशानात लोक जातात, प्रेत जडताना पाहिलं की लोक बोलतात, अरे कितीही करा, काहीही करा, एक दिवस इकडे यायचंय, मरायचंय, काही खरं नाही. कितीही राब राबा, कितीही परिवारासाठी करा, काय करायचं ते करा, मरा, शेवटी माणसाला मरावं लागणार आहे. पण कुठं? स्मशानात. तिथून घरी आल्या आल्या जो माणूस मगाशी म्हणत होता ना, अरे कितीही करा मरावं लागणार आहे, तो मुलाला झापतो का, रे तुला अक्कल नाही का, डोरांना पाणी पाजलं नाही? सगळं कळतं. इथं बसलेत ना तुम्हाला सगळ्यांना, मी जे सांगतोय ना कथा, हे सगळं तुम्हाला माहिती आहे की काही खरं नाहीये, किती बी करा काही खरं नाही, कोणी उपकार नाही, लेणं नाही देणं नाही, आपण राब राब राबो, तिथलं बी करा, सगळं संकट काही येणार नाही. हे तुम्हाला माहित नाही का? खरं सांगा, माहित नाही का? सगळं कळत नाही का तुम्हाला? कळतं पण वडत नाही. कळत नाही असा माणूस एकही जगामध्ये नाही, पण मान्य करायला तयार नाही, मान्य नाही करा. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, वाया जातोय दिवसामागून दिवस, आणि त्या सुखाची अपेक्षा घेऊन आपण बाबाच्या कथेमध्ये बसलोय. काय द्यायला आपल्याकडे बाबाकडे? एक लक्षात ठेवा भातखेडेकर मंडळी, जे जगात कोणाला चालत नाही ना त्याचा स्वीकार बाबा करतो, कोणाला चालत नाही. बाबाचं सगळ्यात आवडतं फळ कोणतं बरं? बरोबर खातो बाबा ते, हा बरोबर. कोण बोललं? धोत्र्याचं फळ आवडतं. कोणतं बाबाला? धोत्र्याचं फळ सगळ्यात जास्त आवडतं. असं धरलं की मऊ मऊ लागतो ना, असं दाबून पहिल्या हातात तर धोत्रा नाही, काय होतं? काटे टुचतात. तुमच्यापैकी कोणी खाऊन दाखवेल मला? नाही. बगीच्यामध्ये लागतो ना धोत्रा, गार्डन मध्ये नाही, त्याचं झाड लावावं लागतं ना. कोणी कोणी धोत्राचं झाड लावले? हा हा सांगा बरं, हात वर करा बरं. लावलेत का? जो नॅचरल धोत्रा आहे तो उगवतो त्याचा, अशा जागेवर उगवतो त्या जागेचा आपल्याला कंटाळा येतो, आपण जायला कंटाळतो तिकडे, तिथे हे धोत्र्याचं फळ उगवतं. बाबा कसं सेवन करत असेल? वास्तविक पाहता हा खाण्याचा पदार्थ नाही, हा विषारी आहे. काय धोत्रा? विषारी आहे. आणि बाबाला विषारीच पदार्थ आवडतात. एखादा माणूस चांगलं वागत नसेल, त्रास देत असेल, आपण सहज म्हणून टाकतो. काय? कसा वागतो? बोला बोला, कसा? कशासारखं वागतो? धोत्र्यासारखं. अरे काय धोत्र्यासारखं वागतो? तुला काही माणूस काय? कोणाचा विचार करतो का? धोत्र्यासारखं वागतो. धोत्रा ज्याला कुठल्याच जगातल्या पूजेमध्ये स्थान नाही, याला कुठल्याच पूजेमध्ये नाही, एक बाबा सोडले जगातल्या कुठल्याच पूजेमध्ये धोत्र्याला स्थान नाही. ज्याचा स्वीकार जगात कुठलाच देव करत नाही, त्याचा स्वीकार बाबा करत आहे. याची उत्पत्ती शिवपुराण कथेमध्ये सांगितली आहे. फार लक्ष देऊन ऐका, या कथा परत परत ऐकायला मिळत नाही तुम्हाला. समुद्र मंथन झाल्यानंतर पहिल्यांदा जे हलाहाल विष निघालं, ते विष प्राशन करण्यासाठी बाबा गेले.
आणि विष प्राशन करत असताना न कळत बाबाकडनं संपूर्ण विष पिल्यानंतर जेव्हा हात खाली केला 2 थेंब जमिनीवर पडले. त्या 2 थेंबातून 2 वृक्षांची उत्पत्ती झाली. एक म्हणजे महू आणि दुसरा म्हणजे धोत्रा. महू माहिती आहे तुम्हाला? पुरुष मंडळी महू माहिती आहे का मवाची माहिती आहे? त्यांना कळलं बरं खासले ते. काही लोकांना महू माहिती आहे आणि काही लोकांना मवाची माहिती आहे. असं हळूहळू कळतंय आता ते. महू या वृक्षाची उत्पत्ती विषापासून झाली. फार लक्षात नाही का बरं का? ते गरजेपेक्षा जास्त महू खाल्ला तरी माणूस मरू शकतो. हे मान्य करावं लागेल तुम्हाला. महू हा लिमिटेड खातात पण लोक त्याच्यापासून निर्माण केलेली पितात. तो गोष्ट फार लांबचा आहे. हा धोतरा सुद्धा विषारीच आहे. याला सुद्धा सेवन करता येत नाही. पण बाबा म्हणतात जो दुनिया वालों को नहीं चलता ना उसका स्वीकार मैं करता हूं और दुनिया वालों को उसके ख्वाब से मैं बचाता हूं. यही मेरा काम है. जगाचा उद्धार करतो. बेल की पतिया भांग धतूरा, बेल की पतिया भांग धतूरा, शिवजी के मन को लुभाए. ओ भोले बाबा शिवजी के मन को लुभाए. शिव कैलासों के भोले नाथों के राजा, भोले बाबा संकट शिव कैलासों के भोले नाथों के राजा, भोले बाबा बेल की पतिया भांग धतूरा, शिवजी के मन को लुभाए. ओ भोले बाबा शिवजी के मन को लुभाए. हे बेटा ऐक रे, ऐक नाही व्यक्ती येतो बेटा, उठून जायला लागलास. शिव कैलासों के वासी, धौली धारों के राजा, शंकर संकट हरना. आपको सबको मेरे पीछे बोलना पड़ेगा. शंकर संकट हरना. बोला बोला. एक सोबत यायला पाहिजे आवाज एकच. देवाजवळ सांगितलं ना, देवा आमचं संकट हरून घे. शंकर संकट हरना. बोलिए. शंकर संकट हरना. वा काय गोड. मला वाटतं तुमचं काय गायन आहे हो तुमच्या गावात. सगळ्यांचा स्वरात अगदी म्हणणं आहे. देवा आमचं संकट हरवून घे. शिवपुराणाला सुरुवात आपण आज करणार आहोत. काल महात्म्य आपण ऐकलं. शूत शौनकाधिक 88,000 ऋषी नेहमी त्या ठिकाणी फिरत आहेत आणि फिरता फिरता सूत मुनींजवळ शौनकाधिक 88,000 ऋषी आले. सांगितलं, महाराज अनेक पुराण आम्ही ऐकलेत. पुराणांच्या कथा ऐकून आम्ही नेहमी श्रोते म्हणून राहतो. श्रोते बनण्यात आनंद वाटतो आम्हाला. पुराण आम्ही त्या ठिकाणी ऐकत असतो. महाराज ऐकण्यात जसे आम्ही निपुण आहोत तसे सांगण्यात तुम्ही निपुण आहात. सूतजी. सूत म्हणजे व्यासांचे लाडके शिष्य.
तुम्ही उत्तम वक्ते आहात, आम्ही उत्तम श्रोते आहोत. एक काम करा, जगाचा बाप असणारा भोलेनाथ भोले बाबाच्या लीलांचं एखादं कथन करणारा पुराण आम्हाला सांगा. सुज्जींच्या डोळ्यात अश्रू आले. शौनकादिक, तुमच्यासारखे श्रोते मला मिळणं सुद्धा माझं भाग्य आहे. भाऊ शांत बस ना बाबा, कुणीतरी बसा त्यांच्यामध्ये मोठा माणूस ना. कथेतले आत तरी घेतले, बसू द्या त्यांना तिकडे, पण थोडं हा. त्याला मांडीवर धरून घ्या तुम्ही. सूतजी म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला सांगतो, संपूर्ण पुराणांचा बाप, संपूर्ण पुराणांमध्ये श्रेष्ठ पुराण जर कोणतं असेल, भगवान शिवांचं शिवपुराण आहे. आणि ते शिवपुराणाचं कथन मी तुमच्या समोर करणार. ऐकून शौनकादिक ऋषींना आनंद वाटला. वा वा, शिवपुराण, शिवपुराण विषय नवीन आहे, पण आम्ही ऐकू. भगवान शिवांच्या लीलांचं आम्हाला श्रवण करायचं. भगवान शिवांनी या जगाच्या कल्याणासाठी काय लीला केल्या त्यांचं आम्हाला श्रवण करायचं. तर ऐका म्हणले, 88,000 ऋषींना समोर बसवून पहिल्या संहितेला, काल आपण ऐकल्याप्रमाणे त्यांनी महात्म्य सांगितल्यानंतर पहिली संहितामध्ये विद्येश्वर संहितेला सुरुवात केली. शिवपुराणातली उत्तम संहिता म्हणजे विद्येश्वर संहिता. विद्येश्वर संहितेमध्ये अनेक कथा सांगितल्या, शिव पूजेचं महात्म्य सांगितलं. आणि हे सांगत असताना सृष्टीखंडाचा विस्ताराकडे त्या ठिकाणी वळले. या ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे फार महत्वाचा विषय. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, आजपर्यंतचा इतिहास नेमका काय या सृष्टीचा, त्या वेळेस त्या ठिकाणी सूतजी म्हणतात की भगवान भोलेनाथ आणि आई जगदंबा परांबा शक्ती या दोघही त्या ठिकाणी असताना त्यांना वाटलं की या जगामध्ये आपण उत्पत्ती करावी, या जगाला आपण त्या ठिकाणी वेगळं स्थान द्यावं. या जगामध्ये आपण त्या ठिकाणी आपण एकटे आहोत, एकट्याला खेळ खेळणं जमत नाही. मग आपण काय करावं, तर आपण काय करायचं, तर आपण अनेक त्या ठिकाणी जीव निर्माण करायचे. आणि त्या जीव निर्माण केल्यानंतर त्यांच्या सोबत आपण त्या ठिकाणी पुढचं कार्य करायचं. आणि त्या ठिकाणी प्रथम श्लोक त्यामध्ये येतो, ओम नमो भयाय च शर्वाय च रुद्राय वरदाय च पशूनां पतये नित्यं उग्राय च कदर्पिणे. भगवान शिवाला नमस्कार करण्यात आला की हे भगवान शंकर, तुम्हाला आम्ही नमस्कार करत आहोत. तुमच्यापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली आहे. तुम्ही या सृष्टीचे कर्ते आहात, तुम्ही सृष्टीचे मालक आहात. तुमच्याशिवाय या सृष्टीमध्ये कुठलीच गोष्ट घडू शकत नाही. म्हणून पहिलं वर्णन तुम्हाला, पहिलं त्या ठिकाणी स्थान तुम्हाला आणि भगवान शिवांचं स्थान त्या ठिकाणी सांगितल्यानंतर पुढे त्या ठिकाणी रुद्रायचं भवायचं सांगितलं. आणि पुढे मात्र त्या ठिकाणी सांगितलं की भगवान शंकरांच्या वाम अंगापासून पहिली उत्पत्ती झाली श्री विष्णूंची. कोणाची? श्री विष्णूंची. श्री विष्णूंची उत्पत्ती झाली. विष्णूंच्या नाभीमधून कमळ उगवलं. काय उगवलं? बोलत चला. कमळ असं एवढं मोठं होतं. कमळावर ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. बघा बरं का, पहिल्यापासून सगळं विस्तार. ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने इकडे तिकडे पाहिलं, काहीही दिसत नाही. ब्रह्मदेवाने सरळ नाभीमध्ये प्रवेश केला, खोलवर गेले, संपूर्ण उदर विष्णूंचं फिरू लागले. हजारो वर्ष फिरून सुद्धा उदरामध्ये त्यांना काही थांबवता लागेना. वर आले परत आणि वर येऊन ते परत त्या ठिकाणी कमळावर बसले. सगळीकडे पाहू लागले. या सगळ्या काळामध्ये माऊली, या सगळ्या काळामध्ये घडलं असं, भगवान विष्णूंना घाम आला आणि त्या घामाचा समुद्र निर्माण झाला. तो म्हणजे क्षीरसागर. भगवान विष्णूंच्या घामापासून क्षीरसागर निर्माण झाला. ब्रह्मदेवांनी सगळीकडे पाहिलं, फक्त पाणी, जल दिसतंय, त्याशिवाय काही दिसत नाही. पाणी आहे पण नेमकं कोण आहे? या जगामध्ये मी एकटाच आहे का? या सृष्टीमध्ये अजून कोणी लोक आहेत? याचा थांग पत्ता लागत नाही. ब्रह्मदेवाने वरती पाहिलं, काही दिसत नाही. मग दोन शब्द उत्पन्न झाले. जगातला पहिला शब्द उत्पन्न झाला. तो शब्द म्हणजे कोणते होते? दोन शब्द, त आणि प. कोणता शब्द आहे? त आणि
दोघं मिळून काय होतो? काय होतो? तप. आकाशवाणीच्या माध्यमातून तप हा शब्द निघाला. ब्रह्मदेव विचारात पडले, अरे तप म्हणजे काय, करायचं तरी काय तप? पहिलेचा पूर्वीचा काही असा अनुभव नाही, कसं करायचं तप? विचार करू लागले. ब्रह्मदेवच नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तप व्हायलाच पाहिजे. एक सांगू तुम्हाला महत्वाची गोष्ट, जो करेल तप त्याचीच देवाजवळ राहील. तपचं उलट करा बरं, काय राहील? पद. जो करेल तप त्याची देवाजवळ राहील पद. विचार करा, तुमच्या इथे जवळचा बाजार कोणता आहे? एरंडोलचाच आहे का? अजून दुसरा कोणता आहे? कासोद्याचा आहे का? कासोद्याच्या बाजारामध्ये, एरंडोलच्या मार्केटमध्ये कोणी गेलं की एखादा माणूस सांगतो गावातला, अशी पत आहे आपली, लाख रुपयाचा बाजार, एका शब्दावर लोक काढून देतात. अशी आपली काय आहे? पत आहे. एखाद्या दुकानदाराकडे पत आहे तरी एवढा त्या ठिकाणी तो फुशारकी मारतोय. जगाच्या बापाकडे जर पत झाली तर कोणाकडे मागायची गरज आहे? पत माणसांकडे करू नका, पत देवाकडे करा. कोणाकडे? आणि त्यासाठी काय करायचंय? बोला बोला, काय करायचंय? तप करायचंय. काय करायचंय? चालता का हिमालयमध्ये? ऐका, कलियुगामध्ये हिमालयात जाऊन तप करायची गरज नाही संसारिक लोकांना. तुम्हाला घरी बसून तप सांगेल मी आज. घरी बसल्या बसल्या तप सांगेल तुम्हाला. जसं सांगितलं तसं तुम्ही वागलात ना तर तप होईल. तप करणार तुम्ही? तप करणार का? 3 प्रकारचं तप आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक. कोणतं कोणतं? मी बोलायला का लावतो तुम्हाला माहिती का? बोलण्याच्या माध्यमातून तुमच्या मुखोद्गत होतं ते. ओके. कायिक, वाचिक, मानसिक हे तप आपण जाणून घेण्यासाठी 3 प्रकारचे पाप ऐकून घ्या. माणसाच्या जीवनामध्ये पाप सुद्धा 3 प्रकारचे असतात. ते तेच कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. महाराज एक एक पाप तुम्हाला थोडक्यात सांगतो. कायिक पाप म्हणजे कोणतं? चालता चालता रस्त्याने चालता चालता एखाद्याचं नुकसान करणं, हे सुद्धा काय आहे? पापच आहे. दुसऱ्याने शेतातून जाऊ दिलं म्हणून त्याने कुठल्या बुगलीखाली खुरपं लपवलंय, ते चोरून घेऊन जाणं, हे सुद्धा काय आहे? एखाद्याला चांगला यस्कोर लागलेला असतो आणि चालता चालता पायाने तो यस्कोर उठून फेकून देतो, हे सुद्धा काय? पापच आहे ना. पापच. आपलं अंगण झाडून दुसऱ्याच्या अंगणामध्ये घाण फेकणं, हे सुद्धा काय? पापच आहे. दुसऱ्याच्या घरच्या वाटीवरचा निळा ठिपका पुसून लाल ठिपका लावणं, हे सुद्धा काय? पाप आहे ना. हाताने केलंय ना ते. तुम्ही हाताने पायाने जे जे काही करत आहात चुकीचं, हे पाप झालं. काय झालं? कायिक पाप झालं. हाताने केलंय ते कायिक पाप आहे. शरीराने केलंय ते. कोणाचं वाईट करण्यासाठी घरातून चालत गेला, पाप झालं ते. शरीराने केलेलं काय झालं? त्याच्या उलट सांगतो, कायिक तप सांगतो. तुम्ही घरून इथपर्यंत आलात ना शिवपुराण ऐकण्यासाठी, आलात ना, इथपर्यंत चालत आलात, हे तुमचं कायिक तप झालंय. काय झालंय? तप झालंय. अजून सांगू, मला माहिती आहे इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना, 1500 महिला असतील, या सगळ्या घरून शिवपुराणाच्या मंडप पर्यंत चालत येताना श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलतच चालत आले आहेत. बरोबर ना? पुरुष मंडळी हसल्या बरं का, म्हणजे ते काही देवाचं नाव घेत इथपर्यंत आल्या. लय अवघड आहे. तुम्ही देवाचं नाव घेत इथपर्यंत येतच नाही ना, हा मोठा प्रॉब्लेम आहे. राम म्हणता वाट चाले, नाम म्हणता वाट चाले, राम म्हणता वाट चाले, राम म्हणता वाट चाले. यज्ञ पावला पावले, यज्ञ पावला पावले, राम म्हणता वाट चाले, राम म्हणता वाट
चाले रामवंत वाट चाले रामवंत वाट चाले राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले प्रत्येक पावलाला तुम्ही परिक्रमा केली प्रत्येक पावलाला नर्मदे हर बोलत चलावं ओम नमः शिवाय बोलत चलावं तेव्हा ते प्रत्येक पावलाला यज्ञ होतं घरी फोन लावून बोलायचं असतं खूप नियम असतात मी परत झालं ना देवाचं नाव घेत चालत हातामध्ये जर पाण्याचा लोटा घेतला ना लोटाभर जल टाकण्यासाठी देवाचं नाव घेतच मंदिरात जायचं रस्त्याने घरच्या गोष्टी करायच्या नाहीत नियम असा आहे असं पाहिलं की समोरच बिलकुल इकडे पाहायचं नाही तिकडे पाहायचं नाही हिच्या घराकडे आणि तिच्या घराकडे नाही हा नाही तर तुझ्या कुरडाईचे गहू भिजले का आणि वड्याची बाजू टाकली का हे विचार चालायचं नाही दिस इज नॉट इम्पॉर्टंट फॉर यू तुमच्यासाठी कामाचं नाहीये तुमच्यासाठी कामाचा परमार्थ आहे काही काही ठिकाणी लई महिला मंडळाला चौकशी करायची सवय असते भातखिड्यातल्या नाही बाहेरच्या तुम्हाला बहिणी म्हटल्यावर तुमची कशाला मी त्या ठिकाणी खोडी काढेल बरं माय हे कायिक तप आणि कायिक पाप सांगितलं तुम्हाला वाचिक तप आणि वाचिक पाप तोंडाने कोणाही विषयी वाईट बोलणं हे सुद्धा काय आहे पाप आहे मुखाने नामस्मरण हे तोंड आहे ना हे बोलण्यासाठी दिलंय मान्य आहे पण ते चांगलं बोलण्यासाठी संतांनी तर एवढं सांगितलंय कोणत्या कोणत्या अवयवाने काय काय काम करायचंय डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कानन कानाने काय करायचं कानाने दुसऱ्यांच्या भिंतीला आता हे ना या स्लॅबच्या भिंतींपासून बऱ्याच बायांचं नुकसान झालं पूर्वी मातीच्या भिंती राहायच्या घरामध्ये सरे राहायचे आणि त्याच्यामुळे गॅप राहायचा बाजूना घरात काय बोलायला ना त्यात ऐकू जाय काय स्वयंपाक होईल ना तो सुद्धा वास येत जाईल सगळं कळायचं कानाला आणि त्याला कान लावला की ते भिंतीला सगळं ऐकू यायचं मेलं हे स्लॅबची घरं झाले ते ऐकू यायचंच बंद झालं टाइमपासच होत नाही काही मनाचं ना दुसऱ्याच्या गोष्टी जो चोरून ऐकतो दुसऱ्याच्या गोष्टी जे चोरून ऐकतात महिला त्यांना पुढचा जन्म मांजरचा भेटतो कोणाचा मग घरोघरी फिरत राहून गोष्टी ऐकत राहा दिवसभर मध्ये 7 घरं टिपान मग ऐकत बसा कोण काय म्हणते कोण काय नाही दुसऱ्याच्या गोष्टी कधी चोरून ऐकायच्या कधीच नाही वाचेने चांगलंच बोलायचंय काही काहींना सवय असते कोणालाही श्राप देऊन टाकतात त्याचा सत्यानाश होऊन जायचो पण तुमचा श्राप लागत नाही समोरच्याला याला कारण काय माहिती तुम्हाला श्राप देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी पुण्य लागतं कोणाला आशीर्वाद द्यायचा ना तरी पुण्य लागतं आणि कोणाला श्राप द्यायचा तरी काय लागतं पुण्य मग तुमचा श्राप कोणाला का लागत नाही कारण आपल्याकडे एक म्हण अजून आहे कावड्याच्या श्रापाने गायी तर कावड्याकडे ते पुण्य नाही तेवढं म्हणून श्राप आणि आशीर्वाद दोघं देताना विचार करून देत चला कोणालाही काही बोलत नको चला तोंडाने चांगलं बोला गोड बोलायचं कसं बोलायचंय साच आणि मवाड मितुली आणि रसाड शब्द जैसे कल्होळ अमृताचे गोड बोलायचं माणसाने दुसरं तप सांगितलं वाचिक आणि तिसरं तप मानसिक मनात सुद्धा कोणाविषयी वाईट विचार आणायचा आणि मनामध्ये फक्त चिंतन करायचंय फक्त चिंतन मन आहे ना स्थिर नाही आपलं स्थिर नाही तुम्ही इथं आलात पण तुमचं मन नाही आणलं तुम्ही सोबत मन कुठेतरी भरकटतंय हे मन इथं लावा या ठिकाणी मन आणा कारण मन प्रसन्न करण्याचं द्योतक या ठिकाणी आहे इथं आल्यावर मन प्रसन्न करता येतं आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे साधन
मनामुळे माणूस बंधनात आहे. मन एव मनुष्यानाम कारणाम बंधनात. मनामुळे माणूस बंधनात अडकलाय. मनावर विजय मिळवला की माणसाच्या जीवनातलं बंधन गेलं. घडलं काय पुढे ऐका. फार ऐकण्यासारखा विषय आहे. ब्रह्मदेवाने तप करायला सुरुवात केली. दोघं त्या ठिकाणी ब्रह्मदेवांना समोर त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तप चालू आहे. हजारो वर्ष तप होतंय. ब्रह्मदेवांना संपूर्ण सृष्टीतला काहीही कळत नाही. त्यांना वाटतंय मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. सगळ्यात जीवनातलं सगळ्यात मोठं नुकसान मी मोठा आहे हा जीवनातला अहंकार. अहंकाराचं ज्ञान होणं हे जीवनामध्ये संतांच्या संगतीशिवाय शक्य नाही. ब्रह्मदेव जरी स्वतः देव असला तरी सुद्धा तो सुद्धा त्या ठिकाणी संत संगतीत आलेला नाही. अजून तो स्वतः एकटा आहे ना. सगळीकडे पाहिल्यानंतर बऱ्याच वेळेस माणसाला अहंकार असा होतो की मीच श्रेष्ठ आहे आणि मीच श्रेष्ठ आहे, जगामध्ये माझ्याशिवाय कोणी श्रेष्ठ नाही. ही जीवनातली भ्रांती आहे. येथे नाही उरो आले अवतार. अवतार झाले रामकृष्णाधिक अवतार, ते सुद्धा उरले नाहीत. तुमचं आमचं काय. तुम्हा आम्हाला तर कधी ना कधी जायचंच आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाला जावं लागतं. ब्रह्मदेवाला मरावं लागतं. यासाठी ज्ञानोबरायांची उभी. थोरवीची मान पाहे पा जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीच्या मापाशी गजाहला. मरावं लागतं. ब्रह्मदेव फार फार मोठा नाही. हजारो वर्ष तप केल्यानंतर ब्रह्मदेवाला साक्षात्कार झाला श्री विष्णूंचा. विष्णू समोर आले आणि समोर आल्यानंतर विष्णूंकडे पाहिलं, हात जोडला. विष्णूंचं रूप कसं आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडाध्वजा मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तनो हरी. भगवान विष्णू हे मंगलमय. त्यांचं स्वरूप मंगलमय सुंदर आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची बुटी, रुडे माळ कंठी वैजयंती. मधून फक्त माझा रस्ता सोडा. इथं रस्ता राहूच द्यायचा खांबा जोडून. येऊ द्या. चला. नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. बोला सगळ्यांनी. नारायण श्रीमन नारायण 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 भजमन नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण. हो नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. हो नमो नारायण हरि ओम नमो नारायण 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 हरी हरी. नारायण नारायण हरि हरि. लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी. तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरि. नारायण नारायण
हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी ब्रह्मदेवांसमोर श्री विष्णू प्रकट झाले. ब्रह्मदेवाने हात जोडले विष्णूकडे आणि विष्णूजींनी आशीर्वाद दिला आणि सांगतायत, बोल वत्स, तुम्हें क्या चाहिए? ब्रह्मदेव म्हणले, हे बाबा, मला वत्स म्हणतोय, पांढरी दाढी माझी आहे, माझ्यापेक्षा तरुण आहे आणि मला मुलगा म्हणतोय का? आणि मुलगा मी नाही, मुलगा तू आहे, कारण या जगामध्ये सगळ्यात अगोदर मी आहे. कोण म्हणतंय? श्री विष्णू म्हणले, असं करू नको, सगळ्यात अगोदर मी आहे. दोघांमध्ये भांडण चाललं, हे म्हणले मी मोठा, ते म्हणले मी मोठा, दोघांमध्ये श्रेष्ठत्वाचं भांडण चालू आहे, काय करावं कळत नाही. आणि अशा स्थितीमध्ये दोघांचं भांडण चालू असताना दोघांच्या मध्ये त्या ठिकाणी एक भलं मोठं शिवलिंग त्या ठिकाणी प्रगट झालं. शिवलिंग प्रगट झालं, मोठा स्तंभ निर्माण झाला. स्तंभ मोठा स्तंभ निर्माण झाल्यानंतर स्तंभाकडे दोघांनी पाहिलं, अरे हा स्तंभ खूप मोठा आहे. आणि आकाशवाणी झाली, जो या स्तंभाचा अंत शोधून येईल तो या ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ असेल. यांनी विचार केला, कोणीतरी हा स्तंभ निर्माण केलाय म्हणजे आपल्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणीतरी या जगात आहे. ब्रह्मदेव म्हणले, मी ऊर्ध्व दिशेने जातो आणि तुम्ही खालच्या दिशेने जा. श्री विष्णूंना ब्रह्मदेवाने रूप घेतलं श्वेत हंसाचं आणि श्री विष्णूने रूप घेतलं श्वेत वराहाचं रूप घेतलं. ब्रह्मदेव वरच्या दिशेने ऊर्ध्व दिशेने आणि बाबा श्री विष्णू खालच्या दिशेने गेले. हजारो किलोमीटर पर्यंत गेल्यानंतर सुद्धा अंत सापडत नव्हता. श्री विष्णू वापस आले, माफी मागितली, हे बाबा, हे स्तंभी असणारे भगवंता, माफ करा, मी त्या ठिकाणी कमी आहे, मी श्रेष्ठ नाहीये, मी नाही शोधू शकलो. पण ब्रह्मदेवाने रस्त्यात जाताना ब्रह्मदेवांना एक फूल भेटलं. ते फूल म्हणजे केवड्याचं फूल होतं. कोणतं? केवड्याचं फूल होतं. त्या केवड्याच्या फुलाला सांगितलं, का रे बाबा, माझ्यासाठी खोटं बोलशील का? खोटं बोलशील? हो बोलेल ब्रह्मदेवा, काय बोलायचंय फक्त एक सांग. म्हणले, काय? मी जर म्हटलं की मी अंत पाहिला का? हो म्हणायचं. रस्त्यात भेटली गोमाता. कोण भेटली? गोमाता. माझ्यासाठी खोटं बोलशील का? ब्रह्मदेवा, काय बोलायचंय? फक्त सांगायचंय की मी त्या ठिकाणी अंत पाहिलं. म्हणजे कोणाला स्तंभ आहे, त्या स्तंभासमोर सांगायचंय. गोमाता म्हणले, मला कशाला पातकात पडतोय? म्हणजे तू बोलू नको, फक्त मान हलव. काय कर? मान हलव. गोमातेला सोबत घेऊन आले, केवड्याच्या फुलाला सोबत घेऊन आले. विचारलं, ब्रह्मदेवा, तुम्ही पाहिलं का सृष्टी? पाहिली? अंत पाहिला का तुम्ही स्तंभाचा? हो पाहिला अंत. तुम्ही टेन्शन मध्ये येऊ नका ब्रह्मदेवा, तुम्ही तासभरापुरतेच आहे. बर, मग तुमच्याकडे काही पुरावा? विष्णू तुम्ही पाहिला का? नाही. खरं बोलले बघा ते, आपण नाही पाहिलं अंत वगैरे. तेरे कैलाशो का अंत अंत बेअंत तेरी माया, ओ भोले बाबा, अंत तेरी माया. देवाचा अंत कोणी पाहतं का? बोला महिला मंडळ, पाहतं का? पाहायचा प्रयत्न करू नका बरं. आपला अंत होईल पण त्याचा अंत सापडणार, कारण तो भोलेनाथ आहे. बाबा थोडं मागे सारखं, माझी मुख्य श्रोते सगळी मुली इकडे बसली, पुरुष म्हणजे. हा पांडा मागे टेन्शन. मला माणसं समोर लागतं, मला ठीक आहे, आपल्याकडे व्यवस्थेनुसार आपण ऍडजस्टमेंट करू. घडलं काय? भगवान शिवाची आणि आपली तुलना सांगतो तुम्हाला मी. शिवांची आणि आपली तुलना. शिव कुठे आहेत आणि आपण कुठे आहेत? पोरांनो, मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहेत. शाळेत जातात सगळेजण? सगळे जातात? खिचडी कोण कोण खातं? खरं बोलायचं. वाव, म्हणजे खरं बोलता तुम्ही. करा हात. मला सांगा, माझं उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव काय? तालुक्याचं नाव? जिल्ह्याचं नाव?
वा वा. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचं नाव, देशाचं नाव भारत. खंडाचं नाव आता हळूहळू कमी होईल. आशिया खंड. ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाचं नाव पृथ्वी आहे. काय आहे? पृथ्वी. ऐका बर का, पृथ्वी. अशा पृथ्वी ज्याच्या भोवती फिरते त्याला काय म्हणतात? सूर्य म्हणतात. पृथ्वी सहित अनेक ग्रह सूर्याच्या भोवती फिरतात, त्याला सूर्यमाला म्हणतात. काय म्हणतात? किंवा सौरमंडल म्हणतात. असे अनेक सौरमंडल एकत्र आले की त्याला एक आकाशगंगा म्हणतात. काय म्हणतात? आकाशगंगा. आणि अशा कोटी आकाशगंगा एकत्र आल्यानंतर एक ब्रह्मांड निर्माण होतं. काय होतं? एक ब्रह्मांड. जे ग्रह आपल्याला एवढे छोटे छोटे दिसत ना वरती तारे आकाशात, ते आपण जिथं राहतो या पृथ्वीपेक्षा 1000 पट मोठे आहेत. ते बी लक्षात ठेवा. काय म्हणतात त्याला? ब्रह्मांड म्हणतात. आणि असे कोटी ब्रह्मांड, असे कोटी ब्रह्मांड बाबाच्या एका रोमामध्ये राहतात. रोम म्हणजे काय? केस शरीरातून बाहेर येतो ते जे छिद्र आहे त्याला काय म्हणतात? रोम म्हणतात. काय म्हणतात त्याला? मी बाबाची तुमची तुलना सांगतो बरं का, फार लक्ष नाही का माझ्या सगळं. त्या रोमामध्ये 1 कोटी ब्रह्मांड राहतात. किती? आणि असे बाबांच्या म्हणजे एका मानवी शरीरावर 72,000 कोटी रोम आहेत. किती आहेत? 72,000 कोटी छिद्र आहेत आपल्या शरीरावर. खोटं वाटत असेल तर मोजून घ्या. मला माहिती तुम्ही त्या भानगडीत पडणार, ती सत्यता आहे. ही माझं योगेश महाराज संमत नाही, ही शिवपुराण सांगतोय. 72,000 कोटी रोम आहेत आपल्या शरीरावर. थोडे नाळे आहेत आपल्या शरीरामध्ये. आणि ह्या रोमामध्ये, एका रोमामध्ये 1 कोटी ब्रह्मांड. तर विचार करा किती एवढे मोठे महादेव, ज्यांच्या रोमामध्ये 1 कोटी ब्रह्मांड. 1 कोटी ब्रह्मांडांपैकी आपलं एक ब्रह्मांड. आपल्या ब्रह्मांडांमध्ये आपली एक आकाशगंगा. आपल्या एका आकाशगंगेमध्ये आपला एक सूर्यमाला. आपल्या एका सूर्यमालेमध्ये आपला एक ग्रह. आपल्या ग्रहाचं नाव काय? मगाशी सांगितल्याप्रमाणे पृथ्वी. काय आहे? पृथ्वीमध्ये 7 खंड. 7 खंडांपैकी आपला खंड कोणता? जोरात बोला. कोणता खंड? आशिया खंडामध्ये अनेक देश, त्यापैकी आपला एक देश. त्या देशाचं नाव काय? भारत. भारत देशामध्ये अनेक राज्य, त्या राज्यांपैकी आपलं राज्य, आपल्या राज्याचं नाव काय? जोरात बोला. काय? महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे, त्या जिल्ह्यांपैकी आपला एक जिल्हा. आपल्या जिल्ह्याचं नाव काय? आपल्या जिल्ह्यामध्ये 14 तालुके. 14 तालुक्यांपैकी आपला एक तालुका. आपल्या तालुक्याचं नाव काय? एरंडोल तालुक्यामध्ये आपलं एक गाव. आपल्या गावाचं नाव काय? भातखेड्यामध्ये अनेक गल्ल्या. आपल्या गल्लीचं नाव काय? विठ्ठल चौकवाला. चांगला आवाज आहे. मिळून मिसळून बसले दिसत आहेत मला. XYZ जी गल्ली असेल त्या गल्लीमध्ये अनेक घर, त्यापैकी आपलं एक घर. आपल्या घरामध्ये अनेक माणसं, त्या माणसांमध्ये आपण एक. आणि तो माझा महादेव आहे का तुलना काही? कुठे लागतो आपण? तरी आपण गलीमध्ये चालताना म्हणतो माले काय समजले ना, बस भाऊ तू काहीच नाही. तुझं काय? देवाजवळ तुझं अस्तित्व काय रे? काहीच नाही. तू ब्रह्मांड नायक आहे ना महादेव, त्याच्या जवळ तुझं अस्तित्वच नाहीये, तरी तू स्वतःला एवढा ग्रेट समजतोय. अरे मेला की रक्त तुझ्या राख सुद्धा सापडणार नाही कुठे ठेवायची. अहंकार करू नका. देव खूप मोठा आहे. या दोघांना झालेला अहंकार एका क्षणामध्ये नष्ट झाला. ब्रह्माला, विष्णूला अहंकार नष्ट झाला. त्या स्तंभासमोर सगळ्यांनी दोघांनी हात जोडला की आम्हाला माफ करा. पण ब्रह्मदेव मात्र माघारले घ्यायला तयार नाही. विचारलं ब्रह्मदेवा तुझ्याकडे पुरावा आहे का? सांगितलं एक केवड्याचं फुल आहे. विचारलं का रे केवड्याच्या फुला? त्या बाबाने अंत पाहिला का? बोले हो पाहिला. श्राप दिला. खोटं बोलतोस ना? माझ्या पूजेमध्ये जगातली सगळी फुलं चालतील पण केवड्याचं फुल चालणार कधीच टाकू नये, पाप होईल. गोमातेला विचारलं का गो गोमाता पाहिला का अंत? काय केलं? नुसतं मान हलवली. हो म्हणले पाहिला. जा म्हणले तुला श्राप आहे. ज्या तोंडाने तू खोटं बोललीस त्या तोंडाने तुला घाण खावी लागेल. आणि त्या तोंडाची पूजा कोणी करणार? त्याचं दर्शन कोणी घेणार? गोमातेचा सर्वांग त्या ठिकाणी पूजनीय आहे, पुढचा चेहरा सोडून. म्हणून गोमातेचं दर्शन कधीच पुढून घेऊ नये.
मागच्या बाजूने घ्यायचं असतं. त्यालाही कारण आहे. गोमातेच्या शेणामध्ये, गोमातेमध्ये 33 कोटी देव आहेत ना, शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. कोणाचा आहे? लक्ष्मीचा. शेणामध्ये लक्ष्मी. प्रत्येक देवाला. दुधामध्ये तिचे अश्विनी कुमार आहेत. कोण आहेत? अश्विनी कुमार स्तनांमध्ये. आणि ही लक्ष्मी माता आहे ना माय, ही लक्ष्मी माता घरात सारायला पाहिजे, पण आता ती परिस्थिती नाहीये. पूर्वी होतं सारवण करायची महिला मंडळ, कारण लक्ष्मीचा वास राहावा, प्रसन्न वातावरण असावं, या अनुषंगाने सगळं सारवण व्हायचं. आता ते तो काळच गेला. काय काळ राहायचा? सकाळी सकाळी बाया 4 वाजता उठायच्या, सडा सारवण करायच्या. सकाळीच अशी पहाटे पहाटे गावाची सुरुवात व्हायची. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, सगळं गाव उठायचं. कोणीतरी प्रभात फेरीमध्ये टाळ घेऊन गावभर फिरायचं. तो आवाज ऐकून सकाळची जाग यायची, पक्ष्यांचा चिलबिलाट राहायचा. आणि काय सुंदर प्रभाती सूर नवे उमगती, 10 दिशा उपाड्या गाती. सुंदर असे स्वर राहायचे, आनंद वाटायचा. माझ्या गावामध्ये कार्तिक महिन्यामध्ये काकडा व्हायचा. आपल्याकडे होतो का काकडा? कार्तिक महिन्यामध्ये काय आनंद! अख्खा महिनाच असं वाटत होतं की काय वैभवच गड्यावर. ब्रह्मदेवाला श्राप दिला. ब्रह्मदेवा, तू खोटं बोललायस ना, या पृथ्वीवर तुझी कोणीच पूजा करणार नाही, तुझं मंदिर सुद्धा कोणी बांधणार नाही. 33 कोटी देवी देवतांची मंदिरं तुम्हाला सापडतील, पण ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, कारण त्याला भेटलेला श्राप आहे. या कथेतून एकच बोध निघतो, माणसाने कधीही खोटं बोलायचं नाही, कधीच नाही. देवासमोर तर अजिबात नाही खोटं बोलायचं, कारण त्याला सगळं माहित आहे. श्राप दिला ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाने माफी मागितली. इकडे 2 जण आता पूजनाला बसले. बसून घ्या खाली, देवा बसून पुढे करा. पूजेचं ताट त्यांच्याकडे, आणि पूजन त्या ठिकाणी 2 जण करू लागले. पशूनां पती पाप नाशम परीशम. सुंदर वेदसार शिवस्तवाचं त्या ठिकाणी आपण थोडक्यात त्या ठिकाणी गायन करू 2-3 श्लोकांचं, कारण खूप सुंदर आहे. पशूनां पतीं पाप नाशम परीशम, गजेन्द्रस्य मुक्तिं वसानं परीशम. जटाजूटमध्ये सुरेशम सुरानाशम विभुं विश्वनाथं प्रभुं विभूषं विरूपाक्षं गणेशं नीलवर्णं रवीन्द्रादिरूढं भास्वरं भस्मनाभूषिताङ्गं भवानीकलत्रं भजे पञ्चगौरम्. शिवाकान्त शम्भो सशार्दमौले, महिषान शोले जटाजोट गोरे, हर हर. सगळ्यांचा आवाज यायला पाहिजे. हर हर
हर हर महादेव हर हर महादेव देव शंभो शंभो करुणामय शूलपाणे पशुपते गौरीपते पशुपाशनाशी भगवंत कसे आहेत? पशुपतीनाथ आहेत, गौरीपती आहेत. त्या भगवंताचं स्मरण त्या ठिकाणी दोघं देवांच्या माध्यमातून झालं. पुढे ब्रह्मदेवांना 9 मुलं झाली. किती मुलं झाली? ते म्हणजे आपल्या गोत्रांचे ऋषी. 9 ऋषी. पण 9 सांगितलं, म्हणले आम्हाला जन्म घातलाय ब्रह्मदेवा, पण तुम्हाला एक सांगू का? म्हणले काय? त्या ठिकाणी आम्ही मात्र सृष्टीची उत्पत्ती नाही करणार बरं का, तर काय करायचं? म्हणले आम्हाला मात्र ते जमणार नाही. आम्हाला तुम्ही फक्त निवृत्ती पारायण राहून द्या, आम्हाला फक्त देवाची भक्ती करू द्या, आम्हाला हे जमणार नाही देवा, तुम्हाला विनंती करतो. त्या मुलांचं नावं काय होती ऐका. त्यांना पुढे संसार केलाय. त्यांचं नाव होतं मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, कृतू, भृगू आणि दक्ष आणि शेवट वशिष्ठ. ही त्या ठिकाणी मुलं, आणि त्यांच्या माध्यमातूनच अजून मुलं काही निर्माण झाली. सनत कुमार, नारद, चित्रगुप्त आणि स्वयंभू मनू. स्वयंभू मनूंची उत्पत्ती आणि स्वयंभू मनूं सोबत त्या ठिकाणी अजून एक त्या ठिकाणी निर्माण केली. याच्या अगोदर एक सुंदर कथा आहे. भगवान शिवांनी आणि भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की तुम्हाला उत्पन्न करायचं. एकोहम बहुश्याम. काय म्हटलंय? तुम्ही एकटे आहात ना, बहु तुम्हाला उत्पन्न करायचे, जास्त उत्पन्न करायचे. आणि सांगितलं उत्पन्न करा. काय सांगितलं? एक उत्पन्न करा. ब्रह्मदेवांनी घाईघाईमध्ये फार ऐकलं नाही आणि उत्पन्न केलं. एक नर आणि नारी एकत्र उत्पन्न केले, एकाच शरीरामध्ये, स्त्री पण आणि पुरुष पण. म्हणजे त्या रूपाचं नाव आहे अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी म्हणजे ज्या जगामध्ये माणसांच्या अगोदर तृतीयपंथींची उत्पत्ती झाली बरं का. कोणाची? तृतीयपंथी. ब्रह्मदेवाने डोक्याला हात लावला, बाबा हे शरीर तो उत्पन्न केलं, पण हे प्रजननक्षम शरीर नाहीये, हे नवीन उत्पन्न करू शकणार नाही. मग कोणाला उत्पन्न करायचं? मग 2 सांगितले. काय सांगितले? 1 नको 2 कर. स्पष्ट करून सांगितलं. असा आकडा केला. मग ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगापासून पुरुष उत्पन्न झाला आणि डाव्या अंगापासून स्त्री उत्पन्न झाली. ते म्हणजे उजव्या अंगापासून जो पुरुष उत्पन्न झाला ते म्हणजे स्वयंभू मनू, आणि डाव्या अंगापासून जी स्त्री उत्पन्न झाली ती म्हणजे कोण? शतरूपा. कोण? बोला बोला, कोण? हिंदू सनातन धर्मामध्ये पहिले स्त्री पुरुष जर कोण असतील तर मनू आणि शतरूपा. कोण आहे पोरांनो? तुम्हाला आता इंग्लिश मीडियम मध्ये असं सांगितलं होतं ऍडम्स और स्मिथ इस दुनिया के पहिले स्त्री और पुरुष आहे. खोटं आहे ते? ऍडम्स आणि स्मिथ वगैरे आम्हाला माहित नाही. आम्हाला कोण माहिती? आम्हाला मनू आणि शतरूपा माहिती आहे. स्वयंभू मनू आणि शतरूपा या गोष्टी लक्षात ठेवा. शिवपुराणानुसार टाइमपास साठी नाही, एक एक गोष्ट लक्षात ठेवा. कोण कोण? मनू आणि शतरूपा. बोला पटापट. हा, मनू आणि शतरूपा यांना, मनू आणि शतरूपांना त्या ठिकाणी पुढे संतान त्या ठिकाणी झाले. दोघही त्या ठिकाणी एका अंगापासून त्या ठिकाणी जरी निर्माण झाले असतील, परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी मायबापू दोघांचा त्या ठिकाणी विवाह झाला आणि तो विवाह इतका सुंदर होता. मायबापू त्या विवाहाला त्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या दोघांचे त्या ठिकाणी लग्न लावून दिल्यानंतर, हो, आणि लग्न लावून दिल्यानंतर त्या ठिकाणी मायबापू सृष्टीचा पहिला त्या ठिकाणी जोडा स्त्री आणि पुरुष होते आणि त्यांना त्या ठिकाणी पुढे 5 मुलं झाली. कोण? 5 मुलं झाली. किती मुलं झाली? 5 मुलांमध्ये 2 मुलं आणि 3 मुली. किती किती? 2 मुलं आणि 3 मुली. मुलांचे नाव ऐका बरं का. प्रियव्रत आणि उत्तानपाद. मुलांचे नाव काय? प्रियव्रत आणि, फार लक्ष देऊ नका, प्रियव्रत आणि उत्तानपाद. काय आहे? मला विनोदही जमतो, मी हसवू शकतो, पण कथा महत्वाची. कथा ही बरं वाटण्यासाठी नाहीये, बरं होण्यासाठी. हे लक्ष देऊ नका. हे नावं जरी आपल्या कानावरून गेली ना, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. चांगल्या माणसाचं नाव आहे तरी माणूस पुण्य होतं. मनू आणि शत्रुपांचे 5 मुलं. एकाचं नाव आहे प्रियव्रत आणि उत्तानपाद 2 मुलं आणि मुली 3 आहेत. आकृती, देवहूती आणि प्रसूती. कोण कोण?
क्या बात आहे. हे 3 मुली आणि या 3 मुलींमध्ये आकृती नावाची मुलगी रुची नावाच्या प्रजापतीशी तिचं लग्न करण्यात आलं. कोणाशी? रुची नावाचे प्रजापती, त्यांच्याशी विवाह करण्यात आला. दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आहे देवहूती. तिचं नाव काय आहे? देवहूती. या देवहूतीचं लग्न त्या ठिकाणी कर्दमान सोबत करण्यात आलं. कोणासोबत? कर्दमान नाही, महर्षी कर्दम. त्यांचं नाव काय नसतं, कर्दम आहे. काय आहे? कर्दम महर्षी. ही पण कथा खूप सुंदर. भागवतात याचं वर्णन जास्त आहे, शिवपुराणामध्ये जरा धावतंय. हे कर्दम आहेत ना, यांनी 1000 वर्ष तप केलं होतं. किती वर्ष? 1000 वर्ष तप केलं. आणि तप केल्यानंतर देव प्रगट झाले. देवाला विचारलं, देवाने विचारलं, कर्दम महाराज तुम्हाला काय होय? म्हणले मला लग्न करायचंय. देवाने डोक्याला हात लावून घेतला. लोक संसाराला कंटाळून तप करतात, हे तपाला कंटाळून संसार करायचं म्हणतात. काही लोक संसाराला कंटाळून वनात निघून जातात. हे उलट आहे, हे तपाला कंटाळून लग्न करायचं म्हणतात. नको. मग करायचं काय? लग्न करायचं. ठीक आहे म्हणजे, चिंता करू नका. वरून मनु आणि शत्रुपाला सांगितलं, म्हणले बाबांना तुमची मुलगी देऊन टाका म्हणले. कोणाला? कर्दमाला. ठीक आहे, होकार दिला. ती होती 14 वर्षाची. किती वर्षाची? इतकी सुंदर, इतकी सुंदर. एकदा ती खेळत होती, तिला वरून काही गंधर्व चालले होते विमानामध्ये. त्यांनी पाहिलं, त्याच्यातला एक गंधर्व विमानावरून पाहता पाहता खाली पडला होता. म्हणजे या बानट पहिल्यापासून येतच बायासकडे देखणारा. वरून पडून गेला विमानावरून. वाईट वाईट. अरे स्त्री ही भोगाची गोष्ट नाही, स्त्री ही पूजायची गोष्ट आहे. पूजनीय आहे स्त्री. पण स्त्रीने सुद्धा आपलं पूजन व्हावं असं वागावं, हाही फार महत्वाचा विषय. त्या देवहूतीला आणलं. आई बाप समोर उभे आहेत. कर्दमांचं वय आहे 10,000 वर्ष. किती वर्ष? आणि या मुलीचं वय किती? 14 वर्ष. बापाने सांगितलं मुलीला, म्हणले बाई तुला यांच्याशी लग्न करायचं. देवहूती म्हणले चालतं. मनु महाराज म्हणले अगं बोल, तुला नकार असेल तर नाही याच्याशी लग्न करणार या बाबांशी. मी देवाचंही ऐकणार नाही. माझ्या मुलीच्या पुढे देव जरी आला तरी मी नकार देईल. सांग तुला लग्न करायचंय का? नाही सांगितलं नको सांगून दे, काही गरज नाही. पण ती देवहूती म्हणजे आताची 21व्या शतकातील 2026 मधली मुलगी नव्हती. ती त्या काळची मुलगी होती ज्या काळामध्ये बापाच्या शब्दाला मान दिला जात होता. बापाचा शब्द पुरीचा प्राण होता. प्राण गेला तरी बापाचा शब्द मोडत नव्हती. ही परंपरा आपल्या देशाची होती. आता निघालं मुलगा मुलगी पाहायचा कार्यक्रम. मला बोलताना जरा मला जरा कळक शब्दात बोलावं असं वाटतं. का? तुम्ही माझ्या हातगड्यावर पूर्वी इथून 40 वर्षापूर्वी ज्या स्त्रिया आणि पुरुषांची लग्न होत होती ते लग्नाच्या अगोदर भेटत नव्हते. एकमेकांचा चेहराही पाहिला नसायचा यांनी. हे माहित नव्हतं यांना आपल्या नशिबात कोण आहे. अशी पद्धत होती. मुलगा जर आला नसेल तर मुलाचा मोठा भाऊ बसून ते नारळ गोटा करून घ्यायचे लोक. मुलाची गरज नव्हती. पसंत पडली मोठ्या लोकांना मोठा भाऊ बसून द्यायचे मुलाचा, त्याच्यावर नारळ गोटा करून घ्यायचे. झालं. मुलालाही माहित नाही आपल्या नशिबात कोण आहे, मुलीला माहित नाही नेमकं आपल्या नशिबात कोण आहे. त्यातले आहेत ना त्यांना समजत आहे आई आपले दोघा उपाच हो गया त्यांना तोपर्यंत माहित नसायचं. पण तरी सुद्धा यांचं प्री वेडिंग शूट नव्हतं. यांचं एकमेकांना भेटणं नव्हतं. मग ही लग्न टिकली नाहीत का? बोला टिकलीत ना लग्न. टिकलीत लग्न. आता प्री वेडिंग शूट आहे. अगोदर मोबाईल घेणं आहे, एकमेकांशी बोलणं आहे, एकमेकांसोबत फिरणं आहे, एकमेकांना वेळ देणं आहे. एवढं सगळं असून सुद्धा 2-2 वर्ष सुद्धा लग्न टिकत नाही पोरांचे. मुली सोडून चालल्या जात आहेत. एकमेकांविषयी प्रेम नाही होत आहे. याचा अर्थ एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. रूपाला भाळू नका. परिणाम हो सांगितलं देवहूतीने. ठीक आहे, काही हरकत नाही म्हणले मी लग्न करायला तयार आहे. लग्न लागलं. लग्न झाल्या जसं लग्न झालं तसं हे बाबा कर्दम वर्षी तपाला बसून गेले. समाधीला बसले. हे 65 वर्षांतर उठले. किती वर्षांतर? 65 वर्षांतर डोळे उघडले तर बाजूला बसली होती 80 वर्षाची म्हातारी.
किती वर्षाची? कर्दमांनी विचारलं, म्हणले आजी तुम्ही कोण आहेत म्हणे. म्हणले मी आजी नाही, मी तुमची पत्नी. म्हणे अशी काय होऊन गेली तू तर आता अशी होती. आता समाधी म्हणजे जशा झोपेतून उठल्यासारखा माणूस उठतो, शरीराची सगळी त्याची प्रक्रिया थांबते. म्हणले मी तुमची पत्नी आहे. म्हणले काका अशी कशी झाली? मी तर आता डोळे लावून उघडलं तेवढ्यात तू चांगली सुंदर होती ना, आता म्हातारी झाली. म्हणले अहो तुम्ही डोळे लावायला ना उघडायला 65 वर्ष गेले ना, मग तोपर्यंत इथून गेले नाही का? म्हणजे नाही मी गेले नाही, मी तुमची सेवा करण्यासाठी बसली आहे. आमच्यामध्ये परंपरा अशी आहे, पती बावळट असो वेळा असो कसाही असो मरेपर्यंत त्याची सेवा करू. मुले चिंता करू नको. त्यांनी आपल्या योग तप मार्गाने तिला परत 14 वर्षाचं केलं. स्वतः 18 वर्षाचे झाले. एक सुंदर असं विमान निर्माण केलं. त्याचे दोघं राहिले. दोघांना 9 मुली झाल्या. किती मुली झाल्या? 9 मुली. ती आत्रींना अनुसया दिली, वसिष्ठांना अरुंधती दिली. आता या 9 मुली सगळ्या अरुंधती रुचीच्या पत्नी वगैरे अशा सगळ्या याच्या आहेत ना, या 9 मुली. आणि या 9 मुलींचं लग्न त्या 9 मुलांशी, त्यांचं मगाशी नाव टाकलं पृथु, बुलत्सह, वसिष्ठ, अत्री यांना दिल्या 9 पोरी. आणि एक मुलगा झाला, त्यांचं नाव आहे कपिल मुनी. काय नाव आहे त्यांचं नाव? महर्षी कपिल मुनी, ज्यांनी सांख्यशास्त्र लिहून काढलं, ज्याच्यावर या जगातलं गणित चालू आहे. गणित सांख्यशास्त्रावर चालू आहे, ते कपिल मुनी. आणि पुढचा नंबर येतो तो दक्ष महाराजांचा, ज्यांची पत्नीचं नाव आहे प्रसूती. काय ना त्यांचं नाव? प्रसूती. दोघांचं लग्न झालं. सुंदर सगळं काही चालू आहे. ब्रह्मदेव आणि दक्ष सोबतच राहत आहेत. परंतु ब्रह्मदेवाने अजून मुलांची उत्पत्ती करता करता ब्रह्मदेवांच्या सावलीपासून एका मुलीची त्या ठिकाणी जन्म झाला. त्या मुलीचं नाव आहे संध्या. काय मुलीचं नाव? सुंदर होती संध्या. आणि त्यांच्या एका अंगापासून कामदेवाची उत्पत्ती झाली. कोणाची? कामदेव. दोघं सोबत जन्माला. दोघं अतिशय सुंदर. कामदेवाचं सौंदर्य सांगू शकत नाही. सुंदर असे कोरडे केस, सुंदर असे ओठ, गुलाबाच्या पाकळीसारखे सुंदर असे गाल, सुंदर असा बांधा होता, भारदस्त शरीर, पौरुषी सगळं सौंदर्य त्या कामदेवामध्ये होतं. आणि स्त्रीला लाजवेल असं सौंदर्य कामदेवामध्ये होतं. आणि तेवढेच त्याहीपेक्षा हजारो पट सुंदरी संध्या होती. संध्याकडे पाहून शांती वाटत होती, एवढी संध्या सुंदर होती. संध्या म्हणजे दुपार नंतर येते, तिला काय म्हणतो आपण? त्या संध्येचा तो काळ आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण? संध्याकाळ म्हणतो. ऐका बरं का, फार लक्ष ऐका. संध्याचा तो काळ आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? संध्या काळ म्हणतो. ही संध्या आहे ना, दिवसभर तुम्ही किती थकून या, संध्याकाळ झाली की तुमचा थकवा आपोआप मोकळा होतो. संध्याकाळचं वैभवच वेगळं असतं, कारण ती सुंदर आहे. तिचा काळ अतिशय सुंदर आहे. त्याने थकवा माणसाचा जातो, माणसाच्या मनाला शांती लागते. आणि ही संध्या, हिला समोर पाहून ब्रह्मदेवाने विचारलं, कामदेवा तू काय करू शकतो? म्हणजे मी काम उत्पन्न करतो. म्हणजे प्रभाव दाखव आमच्यावर. बाबा माझ्या नादी लागू नका, माझा प्रभाव वाईट आहे. बरं मग कसला वाईट आहे? बाबा मी जर माझा प्रभाव दाखवला तर भल्या भल्यांना त्या ठिकाणी मी पछाडून टाकेन. अरे म्हणले तू चिंता करू नको, मला धमकी देऊ नको, तू दाखव तुझा प्रभाव, मी त्या ठिकाणी सहन करायला तयार आहे. म्हणले असं? बघा बरं बाबा, बघा बरं बाबा. म्हणले हो. अरे तू चिंता करू नको, तुझा प्रभाव मला दाखव. म्हणले ठीक आहे. त्याने प्रभाव दाखवला आणि त्याने परिणाम काय झालं गड्याव ऐका. त्याने परिणाम असं झालं की ब्रह्मदेवाला पछाडलं. पहा कामाची नियाधार, ब्रह्मा कन्येशी धरू पाय. कन्या, ब्रह्मदेवाची कन्या कोण? संध्या. ब्रह्मदेवाने स्वतःच्या मुलीच्या मागे धावू लागला. मुलीच्या मागे काम उत्पन्न झाला. माफी मागून बोलतो पुरुष मंडळी, आपण सगळे समोर आहात, महिला मंडळी तुम्ही आहात. मागे सुद्धा माझे मित्र, माझ्या वयाचे ते मित्र, माझ्यापेक्षा मोठे माझे वडिलांसारखे असतील. फार शब्द सांभाळून बोलतोय. माझा एक आणि एक शब्द लक्षात घ्या गड्यांनो. हो, माझ्या मनाचा नाहीये, कथेतला आहे. ऐका आणि या समाजाला त्या ठिकाणी आव्हान करून सांगतो. एकांतामध्ये मुलगी, सुनबाई आणि आई तिघ जरी असल्या ना, तिघांच्या खाटीवर सुद्धा बसायचा अधिकार माणसाचा नाही. लक्ष नाही. एकांत इतका अवघड आहे, काम एवढा बळकट आहे.
की तो माणसाच्या मनात कधी प्रवेश करेल आणि कधी कोणाविषयी काम उत्पन्न होईल सांगता येत नाही. स्त्रीचा एकांत वाईट आहे म्हणून तुकोबाराय काही वेडे नव्हते, लांब गेले. म्हणूनच नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये सांगितलं, नको नको स्त्रीचा एकांत. काय म्हणतात नाथ बाबा? नाथ भागवतामध्ये लिहिताना चिरंजीव पद लिहिता. ज्याला परमार्थ योग्य करायचा आहे ना त्याने चिरंजीव पदाचा अभ्यास करा. कशाचा? चिरंजीव पदाचा. काय म्हणतात ना, नको नको स्त्रीचा एकांत. नाथ बाबांनी इथपर्यंत सांगितलं, नको नको स्त्रीचा परमार्थ. माय तुम्हाला वाईट नाही म्हणत आम्ही, पण तुमच्या अंगानेच काम हा प्रवेश करतो आणि काम भल्या भल्यांना पछाडतो. आज कोणेकाडी मोठे मोठे असणारे साधू आसाराम बापू एका कामामुळे संपूर्ण साम्राज्य नष्ट झालं. ते किती सत्य आहे खोटं आहे त्याच्यावर मला बोलायचं नाही, पण ऐका, कामानेच केलं हे सगळं. आम्ही पहिल्याच दिवशी सगळ्यांना ऐका म्हणतो, हे तुम्हाला कळलं असेल. मला पाया पडायला सुद्धा आवडत नाही कोणी यावर महिलांनी पाया पडावं, पण आता हे काय असतं, तुमच्या सगळ्यांच्या भावना असतात, त्या भावनेचा आदर करायचा असतो. काम वाईट आहे. तुकोबाराय दररोज सांगायचे देवाजवळ, देवा दुर्बुद्धी ते मना कदा न उपजून नारायणा. तुकोबारायांना बाटवण्यासाठी बाई पाठवली लोकांनी. तुकोबाराय म्हणतात, परावलिया नारी आम्हा रुक्मिणी समान. परणारी आम्हाला रुक्मिणी मातेसारखी. तुम्ही आहेत ना सगळ्या बसलेल्या, तुम्ही विठ्ठलाच्या रुक्मिणी सारखे आहेत आमच्यासाठी. तुमची ताकद तेवढी आहे म्हणा. ज्याने परमार्थिक क्षेत्रामध्ये दोनच गतिरोधक आहे, परमार्थ असो, राजकारण असो, समाजकारण असो, दोन गोष्टी, एक काम आणि दुसरा लोभ. या दोन गोष्टीवर ज्याने विजय मिळवला तो संतच आहे गड्या. हो, त्याच्याच पायावर नतमस्तक व्हा, जगात दुसऱ्याच्या पायावर नतमस्तक होऊ नका. काम आणि लोभ ज्याने जिंकला त्याला दगड मारता भीतीने परमार्थामध्ये. आम्ही एवढा अंतःकरणापासून का सांगतो, या समाजाला गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे? 3 वर्षाच्या मुलीकडे पाहून काम उत्पन्न होतो. समाज चाललाय कुठं? एक नाही एक घटना चालू आहे. कालची घटना त्या तरवाड्याची, चाळीसगाव तालुक्यामध्ये तरवाड. काय घटना आहे हो? काम उत्पन्न व्हायला मुलीचं वय डिपेंड करत नाही, जात पाहून काम उत्पन्न होत नाही, वय पाहून काम उत्पन्न होत नाही. हे सगळं कामाचं प्राबल्य आहे. आज तरुण बसलेत, कुठं कुठं बसले असतील सगळेजण. पोरांना एकच सांगेल, पोरो जीवन जगताना एकच काम करा. नाही तुम्ही डिग्र्या कमवल्या काही हरकत नाही, नाही तुम्हाला नोकरी लागली काही चिंता करू नका. ताकद आहे. प्रत्येकाच्या प्रारब्धाने कर्माने प्रत्येक जण पोट भरतोच. या जगामध्ये भुकेलं कोणी राहत नाही. फक्त एकच लक्षात ठेवा, जी आपल्या समोर परस्त्री असेल, दुसऱ्याची मुलगी असेल, दुसऱ्याची बहीण असेल, दुसऱ्याची पत्नी असेल, ती फक्त आपल्याला आई आणि बहिणीसारखी पूज्य असावी. एवढं जगात तुमच्या चरणावर आम्ही नतमस्तक आहोत. एवढं केलं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात. एवढं केलं तुम्ही तुकोबारायांचे वंशज आहात. एवढं केलं तुम्ही तर त्या ठिकाणी महाराणा प्रतापांचे वंशज. दुसरं काही करायची गरज नाही. चांगलं वागणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये हाही प्रकार आहे. तुम्ही 2 नंबरचा व्यवसाय करतात करा, आमचं काही म्हणणं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही त्याला विरोध करत नाही. तुम्ही कशीही पैसे कमवा, पुरुषार्थ आहे. पैसा कमवल्याशिवाय जगात मान नाही माणसाला. पण हे सगळं करत असताना मनामध्ये काम उत्पन्न होत नका. वाईट आहे. त्याने भल्या भल्यांचा नाश केला रे. हे भल्या भल्यांचा. रावण श्रेष्ठ होता, रावण नालायक नव्हता. रावण ब्राह्मण होता, रावण मनाने श्रेष्ठ होता, रावण तपाने श्रेष्ठ होता, रावण दानाने श्रेष्ठ होता. रावण हा ऐश्वर्याने, सौंदर्याने, तपाने, भक्तीने, बलाने, सर्व गोष्टीने श्रेष्ठ असणारा रावण एका सीताईच्या कामापोटी, लोभापोटी अख्ख्या खानदानाचा नाश करावा लागला. मान्य आहे की नाही तुम्हाला? दुसरं काही कारण होतं का? रावणाला पैसा कमवायची गरज नव्हती रे. रावणाची दाढी करण्यासाठी खंडोबा यायचा. रावणाची गाढवं चालण्यासाठी गणपती बाप्पा होता. रावणाच्या दारात झाडण्यासाठी पवनदेव यायचा. सडा मारण्यासाठी त्या ठिकाणी बापू जलदेव येत होता. एवढे मोठं ऐश्वर्य असणारा रावण एका सीतेच्या लोभापोटी नाश करून तो काम
त्याला लांब ठेवा गड्या. एकच लक्षात ठेवा, तो येडका आहे. येडका कसा आहे? येडका मदन मदन केवळ पंचानन. 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 धडक मारिली शंकरा धडक मारली शंकरा ब्रह्माचा मातेरा. ब्रह्माचा मातेरा. चंद्रासी धरारा लाविला जने केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. धडक मारिली नारदा धडक मारली नारदा रावणाचा चेंदा. रामाचा चेंदा. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. तिघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. धडक मारिली शंकरा. महादेवांना सुद्धा धडक मारली आहे त्याने. शिवलामृत मध्ये कथा आहे, एका बेल्लिनीची कथा आहे. पार्वती साहेब बेल्लिनी होतात, खूप सुंदर कथा आहे. गड्याओ, सांगायचा हेतू असा आहे की त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला कामाचा त्या ठिकाणी झालेला बाधा, कामाची बाधा झाली. ब्रह्मदेव पळू लागले. महादेव समोर प्रकट झाले. ए ब्रह्मा, अरे लाज वाटते का? तुझी मुलगी आहे ती तुझ्यापासून उत्पन्न झाली आहे, तिच्यासाठी कामोक्त होतोय का? अरे काय तुला वाटतं का थोडीफार लाज? ब्रह्मदेव घाबरले, थरथर कापू लागले. लक्षाधिक सगळेजण कापू लागले. अरे 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 आपण चूक केली. अरे असं काय झालं? नको नको, आपण असं करायला नको होतं. सगळ्यांचं कामाचं डोक्यावरचं उतरलं आणि समोर कामदेव थरथर कापत होता. ब्रह्मदेवाला राग आला. हे कामा, तुझ्या या प्रतापामुळे आम्हाला त्रास झाला. जा, तुला श्राप आहे. या महादेवाच्या हातून तुला एक दिवस जडावं लागेल. काय होईल तुझा? थरथर कापू लागले. हा दक्ष मागे घेऊ बा, हा जास्त थरथर कापू लागला. म्हणजे बापरे, हा रुद्र तर भयानकच आहे. हा आपल्या बापाला सोडत नाही तर आपल्याला काय करेल? घाबरला बुवा, घाबरला दक्षाने. पण दक्षाने एक शपथ घेतली, म्हणे हा महादेव काही जगाला कामासाठी घाबरवत आहे. एके दिवशी या महादेवाला सुद्धा कामासक्त केल्याशिवाय मी राहणार नाही. जगाची माय आदिशक्ती हिला माझ्या पोटी जन्माला आणून या महादेवाला माझ्या दाराशी नाही उभा केला कामासाठी, तर माझंही नाव दक्ष सांगणार नाही. प्रतिज्ञा केली. कोणी? दक्षाने. घरी आला. काळ होता आश्विन महिन्याचा. कोणता महिना होता? आश्विन महिना होता. आणि आश्विन महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्याने काय केलं? घरी आला. घरी येऊन त्याने कळस भरला. कळस सुंदर असा मंडप बांधला, फुलवरा बांधला. 4 वेदांचा फुलवरा, 4 वेदांचा फुलवरा बांधला. सुंदर असे मोती पेरले त्याने. आपण काय पेरतो आश्विन महिन्यातल्या नवरात्रीत? बोला बोला. आश्विन प्रतिपदेला आपण घरात मांडतो ना. काय मांडतो आपण? बोला बोला. घट मांडतो. जगातली पहिली घटस्थापना कोणी केली आहे? हे शिवपुराणात सापडतं. दक्षाने केली. कोणी केली आहे? दक्षाने. आणि दक्षाने गड्यामध्ये कवळ्यांची माळ घातली. कोणती माळ घातली?
जे विष्णू भक्त आहेत ते गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात, जे शिवभक्त आहेत ते गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालतात, आणि जे देवीचे भक्त आहेत ते गळ्यामध्ये कवड्यांची माळ घालतात. कोणती माळ? छत्रपती शिवाजी महाराज गळ्यात कवड्यांची माळ घालत होते, कारण ते देवीचे भवानीचे भक्त होते. माळ घातली आणि गोंधळ मांडला. कुठं मांडला गोंधळ? दक्षाच्या लोकांमध्ये. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आघात महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी आम्हावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी आम्हावरी जागवी तोरात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. सर्वांनी जागेवरती उभं राहायचं. ऐका ना, नंतर उभं करू बसा. कारण काय होईल माहिती का, ते गडबडून जाईल. मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. ज्याला ज्याला वाटतं तो जागेवर उभा राहणार. गड्यात घालून कवड्याची माड, पायात बांधली चाड, हातात परडी तुला आवडी वाजवी तो संबड. गड्यात घालून कवड्याची माड, पायात बांधली चाड, हातात परडी तुला आवडी वाजवी तो संबड. धग धग नेदून नेदून आली तूच जगन माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी आम्हावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी आम्हावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. उदेगा में उदे है. अनादि अंबिका अंबिका भगवती. बोध पराणे घेऊन हाती, बोध परणे घेऊन गेली. बोध ज्ञानाचा पागळती, बोध ज्ञानाचा पागळती. उदा भक्तनाथ ते गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. बोलिए अंबे मात की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. माऊली तुमच्या गावाला तुमचा बी आवाज ऐकू दे ना मला जोरात.
जोरात माझ्यापर्यंत आवाज यायला पाहिजे. नम नम पार्वती पते हर 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 हर. क्या बात क्या बात. असं वा वा. कोणाचा आवाज होता शेवटी एवढा जोरात? कोणाचा? महाराजांचा होता का? क्या बात. व्यास त्या दक्षांच्या पुढे जगदंबा माता प्रकट झाली आणि जगदंबा मातेने सांगितलं, व्या दक्षा बोल, तुला काय हवंय? आई तू माझ्या घरी ये, माझ्या घरी. तुझ्या घरी? का रे बाबा? माझी मुलगी हो म्हणली. मुलगी? हे दक्षा, मला मुलगी करणं सोपं नाही बरं. मी ज्याच्या घरी मुलगी बनून गेली ना त्याला त्रास होतो बरं. जगदंबा ज्याच्याकडे मुलगी बनून गेली तर आई होऊ दे त्रास, पण तू माझी मुलगीच राहावी माझ्यासाठी. खरं सांगू का, मुलगी घरात आली म्हणजे लक्ष्मीच आहे. आता अलीकडे 8-10 वर्षापासून चांगलं आहे की मुलीचं जन्माचं स्वागत होऊ लागलं. पूर्वी मुलीच्या जन्माचं स्वागत नव्हतं होतं, दुखवटा पाडला जात होता. बाप असं टोपण बांधून फिरायचा मुलगी झाली म्हणजे. असे बाप होते पूर्वीचे. त्या बापांना मुलीनेच प्रेम दिलं बरं का, हे लक्षात ठेवा. मुलगी ही वाईट नसते. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. पण हे दक्षाकडे सुद्धा मायबाप हो, मुलीचं प्रेम म्हणजे आणि मुलगी म्हणून देवी जन्माला यावी, हे किती मोठं स्वागत आहे हो. किती मोठ्या जीवनातलं त्या ठिकाणी भाग्य असेल की जगन्माता स्वतः ज्यांच्या घरामध्ये जन्माला येत आहे ते दक्ष किती त्या ठिकाणी भाग्यवान असतील. असायलाच हवं. ती आदिशक्ती आहे, आदि माया आहे. तिच्या अगोदर कोण नाही. तिच्यापासून त्रिभुवनाची उत्पत्ती आहे आणि तिचा अंश दक्षांकडे जन्माला येणार आहे. दक्षाला अजून अनेक मुली झाल्या, पण ही जी सती माता आहे ना, हिचा त्या ठिकाणी मायबाप हो, हिचा अवतार जरी उशिरा झाला असेल पण ही श्रेष्ठ आहे. दक्षाला अजून काही मुली आहेत. किती मुली आहेत दक्षाला? शिवपुराणाच्या माध्यमातून जर आपण पाहायचं म्हटलं, दक्षाला एकूण 30 मुली आहेत. किती मुली आहेत? 30 मुलींपैकी 27 मुली दक्षाने चंद्राला दिल्या आहेत. कोणाला दिल्या आहेत? चंद्राला. त्या सगळ्या नक्षत्र आहेत. काय नक्षत्र? एका वर्षामध्ये किती नक्षत्र येतात बरं? बोला बोला. एका वर्षात किती नक्षत्र येतात? कॅलेंडर पाहता की नाही? जानेवारी फेब्रुवारीकडे पाहत नका जा. जरा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ पण बघत चला. एका वर्षामध्ये जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मायबाप हो 27 नक्षत्र आहेत. किती? 27 नक्षत्र. आणि 27 नक्षत्र या सगळ्या दक्षाच्या मुली आहेत आणि 27च्या 27 या चंद्राच्या बायका आहेत. कोण आहेत? त्याच्यामध्ये त्याची सगळ्यात आवडती पत्नी कोण आहे? रोहिणी आहे. कोण आहे? चंद्राला रोहिणी आवडते, यात नवल नाही. शेतकऱ्याला सुद्धा कोणता नक्षत्र आवडतं? बरेच जण रोहिणीला जागे होतात. आखा उंडायावर लग्न खात फिरतं आणि रोहिणी लग्न कम तसे जागे असत. आपलं बा वावर विषय बा असं. आता तर अवघडच आहे बा. पूर्वी रोहिणी लागले की लग्न व्हायचे नाही. आता लोक म्हणतात फक्त पोर भेटत मला काय रोहिणी पाहिजे चाल द्या. 12 वर्षात कधी लग्न लागायला लागलं. त्या विषयावर वेगळा माझा तो विषय आहे, ते नंतर बोलेल मी. मुलीचं प्रेम हे फार विशेष आहे. 27 मुली त्या चंद्राला दिल्या. 28वी मुलगी ती त्या ठिकाणी पितरांना दिली. तिचं नाव आहे सुधा. काय आहे? सुधा. 29वी मुलगी तिचं नाव आहे स्वाहा. काय आहे तिचं नाव? स्वाहा. आणि ती दिली अग्नीला. कोणाला दिली? अग्निदेवांना ती दिली. अग्निदेव, पितर, चंद्र हे महादेवाचे साडू आहेत. कोण आहेत? तुमले काय साडू समजत रे अजून?
साडू कसा खुश झाला गड्याओ. स्वाहा आपण यज्ञ करतो, यज्ञामध्ये आहुती टाकताना काय शब्द बोलतो आपण, काय म्हणतो, कारण त्या अग्नीला आहुती देतो आपण. अग्नी देवा तुझ्या पत्नीच्या नावाने आम्ही आहुती देतो, स्वाहा काय म्हणतो, कारण त्याची ती बायको आहे. हे आता नाही, एवढं नाही. मग 30वी मुलगी आहे सती, तिचा जन्म आपण पाहणार आहोत. प्रसूती माता गरोदर राहिली, सुंदर असा सगळा त्या ठिकाणी काळ आहे. आत्ताच्या या मुलीच्या वेळेचं रूप प्रसूती मातेचं फार वेगळं आहे. इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे, छानच दिसते. तिला डोहाळे सुद्धा लागले आहेत. डोहाळे कशाचे, लेकीच्या येण्याचे आहे. सुंदर असं रूप, जसं बाळ पोटात असलं ना माय, तसं सुंदरता महिलेची दिसते. हो, आणि ते त्या ठिकाणी हो, ते रूप त्या ठिकाणी साजिर गोजर रूप त्या ठिकाणी कोणाचं दिसत असेल तर प्रसूती मातेचं दिसतंय. गरोदर राहिली माय, स्वप्नात तिची जगदंबा आली, हे आई, हे प्रसूती, बोल नाही, मी तुझ्या पोटी येत आहे. आई, मी माझं भाग्य समजते, तुझं स्वरूप माझ्या पोटी येणार आहे. प्रसूती, तू भाग्यवान, मी पोटी येते म्हणून नाही, तू भाग्यवान यासाठी तुला महादेव जावई भेटणार, बाबा जावई भेटणार. आणि बाबाची भक्ती, वचन मागून घेतलं, माझं लग्न बाबाशी करशील ना? हो म्हणले, करेल. आणि त्या आईचा जन्म त्या ठिकाणी होतोय घटस्थापनेला. हो, आणि त्या स्थापनेच्या दिवशी जगदंबेचा सतीचा जन्म आहे, घटस्थापना म्हणजे त्या दिवशी ती सती माता त्या ठिकाणी अवतार घेते. कोणाच्या पोटी, दक्ष महाराजांच्या पोटी. आणि प्रसूती मातेच्या उदरातून जन्म झाला. बोलिये आदिशक्ती सती माता की, सती माता की. नमः पार्वती पते, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव शंभो. पुढच्या 10 मिनिटांमध्ये सती मातेचा इकडे प्रवेश होईल. सगळ्या देवा येतील. सती मातेच्या जन्मोत्सवासाठी 9 देवींचं आगमन आपल्यामध्ये होणार आहे. माझ्याकडनं काल एक राहिलं की तुम्हाला फुलं आणायची सांगितले गेले नाही, पण ठीक आहे, आता आज नसेल पण आपण उद्याचं लग्नच आहे, उद्या आपल्याला प्रत्येकाने फुलं आणत चला. कलीमध्ये जे असतील ते झेंडूचे सापडले तर उत्तमच आहे, पण फुलं दररोज पाहिजेलच. कथाव्यासची एंट्री असेल, पात्र असतील, तेव्हा येताना आपण त्यांच्या अंगावर फुलं टाकायची असतात. अशी पद्धत असते एक साधारणतः. फुलांनी आपण स्वागत आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि त्या अनुषंगानेच आपल्याला फुलं त्या ठिकाणी आपण आणायलाच हवी. परंतु ठीक आहे, काही अडचण नाही, आज नाही पण उद्या आपण त्या ठिकाणी करण्याचा